अस्सलामुअलैकुम विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी कोर्स PSI, STI, MPSC आणि UPSC परीक्षेसाठी इकॉनॉमिक्सचा सिलॅबस आपण या सिरीजमध्ये चालू करणार आहोत. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कोर्सला जॉईन व्हा, वेबसाईटला व्हिजिट करा. तर सर्वात प्रथम आज आपण एक शब्द येतो अर्थशास्त्रामध्ये, तो आहे अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था म्हणजे काय? जसं राज्यशास्त्रात आपण राज्यव्यवस्था शिकतो की प्रधानमंत्री, राष्ट्रपती याची भूमिका, कार्य, तसंच अर्थशास्त्रामध्ये येते अर्थव्यवस्था. अर्थ म्हणजे पैसा आणि पैशाची व्यवस्था देशामध्ये कसं चालणार हे हे असते अर्थव्यवस्था. आता जसं राज्यव्यवस्थेचे प्रकार पडतात लोकशाही, तर लोकशाही, संसदीय व्यवस्था, तशी अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. ते आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्रित अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता सर्वात प्रथम आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहू. तर 1858च्या पूर्वी, म्हणजे जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात राज्य होतं, तेव्हा भारतात भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. कारण का? म्हणजे का? कारण ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापार कंपनी होती, सरकार नव्हती, ते एक व्यापारी होते आणि त्यांचंच इथल्या राज्यव्यवस्थेवर वर्चस्व होतं आणि तेच इथली राज्यव्यवस्था चालवत होते. म्हणून या व्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. आता या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या गोष्टीची मागणी असते त्या गोष्टीचे उत्पादन केले जाते, त्याची विक्री केली जाते. म्हणून या अर्थव्यवस्थेला अनियोजित अर्थव्यवस्था व मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन नसते, सर्व मुक्त असते. या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी, सेल्फ मॅनेज इकॉनॉमी, लेसी फायर असं म्हणतात. ही अर्थव्यवस्था सध्या US आणि UK आणि जपानमध्ये कार्यरत आहेत. अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार म्हणजे तो प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेला प्लॅन्ड इकॉनॉमी म्हणतात. का म्हणतात? कारण या अर्थव्यवस्थेत एक केंद्रीय संस्था, केंद्रीय सत्ता पूर्णपणे अर्थव्यवस्थेचे नियोजन करून अर्थव्यवस्थेचे व्यापार, उत्पादन व पुरवठा निश्चित करते. म्हणून याला प्लॅन्ड इकॉनॉमी असे म्हणतात. याचे दोन प्रकारात विभाजन करता येते. एक आहे आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था आणि सूचनात्मक नियोजित अर्थव्यवस्था. आता हे आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था म्हणजे ही एक कडक शासन आहे आणि या अर्थव्यवस्थेत संपूर्ण आर्थिक अधिकार हे शासनाकडे असतात. आणि दुसरी जी आहे सूचनात्मक नियोजित अर्थव्यवस्था, ही थोडी ढिली आहे आणि यामध्ये अनुदाने, सबसिडी, करमुक्तता अशी काही आमिषे देऊन या अर्थव्यवस्थेला चालवल्या जाते आणि फक्त यामध्ये सूचना देते सरकार आणि मग ते जे प्रायव्हेट सेक्टरचे लोक आहेत ते या अर्थव्यवस्थेला चालवत असतात. याला प्लॅन्ड मार्केट इकॉनॉमी असं म्हटल्या जाते. आता याद्वारे पाहण्यात आलं तर 24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. या औद्योगिक धोरणामध्ये आदेशात्मक नियोजनाऐवजी सूचनात्मक नियोजनाचा अवलंब करण्यात आला. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाची सुरुवात करण्यात आली. सध्या ही अर्थव्यवस्था रशियामध्ये कार्यरत आहेत. तिसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. ही समाजवादी व भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मिक्सचर आहे. यामध्ये दोन्ही गोष्टी असतात. यामध्ये सरकारी क्षेत्रालाही वाव असतो आणि खाजगी क्षेत्रालाही वाव असते. ही अर्थव्यवस्था सध्या इंग्लंड, फ्रेंच आणि इंडियामध्ये कार्यरत आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजचं सेशन इथंच एंड करू आणि भेटू आपण पुढच्या नवीन सेशन.